प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 23 जून 2025 सोमवार। अक्षयाचे नगर फिरा आणि जगा, कारण जो मरतो त्यांची मृत्यूत मला काहीही आनंद नाही, असे परमेश्वर देव म्हणतो। एजेकियल 18 अध्याय 32 वचन। जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना कानान देश दिला तेव्हा त्यानं सगळा आश्चर्याची सगळे स्थानपणाची आज्ञा दिली। ही आज्ञा आपण हन्ना 35 मध्ये वाचू शकतो। बायबल सांगते, तुम्ही काही सगळे निवडा आणि ती आश्चर्याची सगळे ठरवा, जेणेकरून एखादा व्यक्तीला चिकून कोणच्या तरी व केल्यास तो तिकडे पळून जाऊ शकेल आणि त्या सगळे त्यांच्यासाठी सूट येणाऱ्यापासून आश्चर्याची ठिकाणे ठरतील, जेणेकरून तो दोषी ठरविला जाण्यापूर्वी त्यांचे वध होणार नाही। हन्ना 35 अध्याय 11 वचन आणि 12 वचन। आजही जेव्हा एखाद्यावर एखादा गंभीर गुन्ह्याचा आरोप होतो, जसे की खून, तेव्हा तो व्यक्ती संरक्षणासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो। तिथे त्यांचे नाव नोंदवले जाते आणि त्यांचे प्राण वाचवले जातात। त्याचप्रमाणे त्या कालीही आश्चर्याची सागराचा उद्देश असा होता की न्याय होईपर्यंत कोणाच्याही अन्यायाने वध होऊ नये। त्यामुळे देवाचे हृदय प्रकट होते, कोणाच्याही मृत्यूत त्याला आनंद नाही। इस्रायलमध्ये सगळा भौतिक आश्चर्याची सगळे होती, पण आत्म्याची रक्षणासाठी एकच शाश्वत आश्चर्य आहे। येशू ख्रिस्त तोच एकटाच आपली आत्मा वाचवू शकतो आणि शाश्वत जीवन देऊ शकतो। येशू म्हणतो, मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे। जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो जरी मरला तरी जगेल। योहान 11 अध्याय 25 वचन। मनुष्य शारीरिकरित्या मरेल, तरी जर त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला असेल तर त्याची आत्मा देवाची उपस्थितीत आनंद करेल आणि जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो कधीच हरवणार नाही, तर शाश्वत जगेल। हाच आहे त्या वचनामागचा गूढ अर्थ। जो मरतो त्याचे मृत्यूत मला काहीही आनंद नाही। एजेकियल 18 अध्याय 32 वचन। बायबलमध्ये आपल्याला अब्नेर नावाचे एक शूर सेनापती बद्दल वाचायला मिळते, जो साऊल राजाचा सेनापती होता। तो अक्षयाची सागराजवळ असताना योआब नावाचे दाविदाच्या सेनापतीने त्याला ठार मारले। जर अब्नेर थोडा पुढे केला असता तर त्यांचे प्राण वाचले असते। दाविदाने त्यांच्यावर शोक करताना म्हणाले, तुझे हात बांधलेले नव्हते, तुझे पाय साखळ दंडात नव्हते। दुष्ट माणसापुढे जेव्हा कोणी पडतो तसाच तूही पडलास। दुसरी सामुएल 3 अध्याय 34 वचन। प्रिय देवाचे लेकरा, आज तू सुद्धा अक्षयाची नगराजवळ आगोस। जोपर्यंत तुझ्यामध्ये त्रास आहे तोपर्यंत आशा आहे। येशू तुला प्रेमाने बोलवतो आहे, म्हणतो, जर तू हो आज तरी तुझ्या या दिवसात तुझ्या शांतीसाठी जे आवश्यक आहे ते ओळखले असते। लूक 19 अध्याय 42 वचन। तू त्यांच्याकडे धाव येणार नाहीस का आणि सुरक्षित राहणार नाहीस काय? अध्ययनासाठी वचन। शाश्वत देवच तुझ्या आश्चर्य आहे आणि त्यांचे बाहूचे अदभुत शाश्वत आहे। देवविधी 33 अध्याय 27 वचन। आजच्या बायबल वाचन सकाळी एस्तर 9 अध्याय 10 अध्याय, संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 7 अध्याय 1 ते 21 वचन। धन्यवाद। 21 वचन।